आजच्या डिजिटल युगात कम्प्युटर एज्युकेशन हे अतिरिक्त कौशल्य नसून प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीसाठी एक आवश्यक गरज बनलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने संगणकाचे मूलभूत आणि आधुनिक ज्ञान आत्मसात करून स्वतःला काळानुसार सक्षम बनवलं पाहिजे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर एज्युकेशन हा पर्याय नाही तर गरज बनलेली आहे. तर याच क्षेत्रात ऑल इन वन कम्प्युटर सेंटरच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे व्यक्तिमत्व प्रकाश देसले सर यांचं कर्मकांडीच्या आजच्या भागामध्ये हार्दिक स्वागत करूया. प्रकाश देसले सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. तर सर, पहिला प्रश्न विचारावा वाटतो, आपण या क्षेत्रामध्ये कधी आलात आणि कम्प्युटर एज्युकेशन हेच क्षेत्र का निवडलं? मी 2003 मध्ये या क्षेत्रामध्ये आलो. 2003 मध्ये जेव्हा मी या क्षेत्रात आलो तत्पूर्वी 2001-2002 या वेळेत मी ॲज एक कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर म्हणून काम करत होतो. तर ते काम करत असताना मला कम्प्युटर्स बद्दलची क्युरियोसिटी समजली होती. एक्झॅक्टली हे क्षेत्र पुढच्या काही वर्षामध्ये कसं बूम करेल तेव्हा विचार करत होतो. पण बाकी सगळ्या गोष्टींचा अंदाज घेता किंवा अभ्यास करताना मग मी ठरवलं की आपण एज्युकेशन सेक्टर्समध्ये किंवा एज्युकेशन या क्षेत्रामध्ये उतरायलाच हवं. मी जेव्हा काम करायचो ना तेव्हा अगदी एक असिस्टंट म्हणून काम करत होतो. ज्या व्यक्तींकडे मी काम करायचो, कम्प्युटर्स असेंबल्ड वगैरे ते करायचे, विकायचे, त्या ठिकाणी जेव्हा मी एकदा मला ही एक संकल्पना का सुचली की मी एज्युकेशन मध्ये यावं, तर ती मुलं त्यावेळेला रोड रॅश म्हणून एक गेम असायची. कम्प्युटरवर पीसी वरती रोड रॅश म्हणून गेम खेळायचे. मी आपलं पाठीमागं बघायचो, बसायचो, अरे मला पण खेळायचे. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना विचारायचो की बाबा मला हे शिकायचंय, मला खेळायचंय, ते शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी आडेवेडे घ्यायचे की तेव्हा एक थोडं क्लिक झालं की हे शिकता आलं पाहिजे. सोबत मलाही इच्छा होती की हे लोक रिपेअर कसं करतात, रॅम कशी बदलतात किंवा कम्प्युटर्स मध्ये रिपेअरिंगचं कसं चालतं. आणि तोच पॉइंट ठरला की मला हार्डवेअर मध्ये इंटरेस्ट, म्हणजे तो चांगला इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मग त्या इंटरेस्टला घेऊन मी विचार केला की आपण एज्युकेशन मध्ये उतरावं. आणि ते उतरताना मी 5 जून 2003 मध्ये ऑल इन वन कम्प्युटर सेंटर या संस्थेची स्थापना केली. सर, जेव्हा तुम्ही कम्प्युटर एज्युकेशन या क्षेत्रात सुरुवात केली त्यावेळेला या क्षेत्राकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि काळानुसार तो आता काही बदलत गेला आहे? 2003 मध्ये ज्या वेळेला हा क्षेत्र किंवा हे क्षेत्र मला निवडायची वेळ होती तेव्हा साहजिक आहे मी थोडा सर्वे तर केलाच होता. पूर्वी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2001, 2002 आणि 2003 या 3 वर्षात एक्सटर्नली जरी हार्डवेअर आणि नेटवर्किंगचं काम करत होतो तरी देखील मी एका संस्थेमध्ये ॲज अ टीचर म्हणून काम पण करत होतो कम्प्युटर्स शिकवताना. जस्ट त्यावेळेला MSc ITचा कोर्स पण आला होता आणि त्या संस्थेला ती मान्यता होती. 2001 मध्ये MSc IT इंट्रोड्यूस झालं होतं. ते 2 वर्ष मला त्या MSc ITच्या कोर्स बद्दल बऱ्यापैकी म्हणजे चांगलं नॉलेज झालं. म्हटलं अरे हा कोर्स छान आहे किंवा शिकवायला एक आपल्याला गाईडलाईन्स पण आहेत, त्याच्याप्रमाणे चाललं तर फार होतं. म्हणून मी म्हटलं की, आणि तिथे गर्दी पण फार कमी होती तेव्हा, इन्स्टिट्यूट्स वगैरे किंवा शिकवण्यासाठी असं कोणाचं नव्हतं. वर्तकनगरला शेल कम्प्युटर्सचे आमचे आदरणीय सुरेश काळे सर आणि आमच्या सुषमा मॅम, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे 2 वर्ष मी काढले. आणि त्यावेळेला मला वाटलं की नाही आता आपण हे करायला हवं. सोबत मी म्हटलं की मला त्याच एरियात आता करता तर येणार नाही, कारण तिथे माझ्या गुरुचं समजा इन्स्टिट्यूट आहे, तिथे नाही करायचं. म्हणून मी एक एरिया शोधताना आपला जवळचाच एरिया आहे म्हणून तो एरिया मी शोधला. त्यानंतर परिसरात मी थोडासा स्टडी केला. आपलं मध्यमवर्गीय माणूस तर आपल्या परिसरात होताच आणि त्यांच्या अपेक्षा कम्प्युटर शिकण्यासाठीच्या पूर्ण करायचं असेल तर स्टेशन किंवा असं एक थोडं नावाजलेली एखादी संस्था याशिवाय पर्याय पण नव्हता. मग तेव्हा मी ठरवलं की आपण एक इन्स्टिट्यूट टाकावं आणि त्या इन्स्टिट्यूट्समध्ये कम्प्युटर्स प्रशिक्षण म्हणजे टेक्निकल स्किल किंवा लिटरसी, हा नुसता फक्त लिटरसीचा विचार होता माझ्या मनात. अगदी प्रामाणिक सांगतो, माझ्या मनात फक्त विचार होता की कम्प्युटर लिटरसी कशी करता येईल. आणि तसं MSc ITचा कोर्स जो इंट्रोड्यूस झाला होता तो कम्प्युटर लिटरसी कोर्स म्हणूनच इंट्रोड्यूस झाला होता. मग म्हटलं लिटरसी तर सुरू करू. आणि मग ते सुरू करायला आम्ही ओपनिंग केली. सुरू झाल्यानंतर जसजसं मला विद्यार्थी किंवा त्यांची रिक्वायरमेंट यायला लागली तेव्हा कळलं की आपल्याला फक्त लिटरसी पुरता मर्यादित न राहता आपल्याला यात थोडंसं वाढवावं लागेल. मग त्या दृष्टीने मी परत स्टडी करायला सुरुवात केली. आणि तेव्हा मला कळालं की आता मुलांना किंवा त्याच्या पालकांना कम्प्युटर्स आणि त्याचे एज्युकेशन याचं महत्व तर माहिती आहे, पण कुठेतरी भीती आहे त्यांच्यात. तो थोडा एक भीती म्हटलाय किंवा न्यूनगंड पण असावा की कदाचित कम्प्युटर्स शिकून खरंच काही होईल का,
किंवा हे शिकायलाच पाहिजे का? आणि यात आणखीन एक महत्वाची गोष्ट, MSCIT हा कोर्स जेव्हा इंट्रोड्यूस झाला गेला तेव्हा त्या कोर्सला शासनाचं एक कवच मिळालं की बाबा जी शासकीय कर्मचारी आहेत त्यांना हा कोर्स कंपल्सरी. साहजिक शासनाचा विचार असावा की कम्प्युटर लिटरसी व्हायलाच हवी, चांगला उत्तम विचार होता. मग त्यामुळे लोक त्या कोर्सची पण इन्क्वायरी करायची. शिकणारी लोक, शिकताना असलेली लोक किंवा जो कर्मचारी वर्ग आहे, मग तेव्हा आम्हाला तेही जाणवलं होतं की शिकवणारी लोक मिळत नाहीत किंवा कम्प्युटर टीचर्स लवकर उपलब्ध होत नाहीयेत. मग आपण म्हटलं की चला आपण यात स्टडी पण करावं, शिकवावं, स्वतःही शिकत राहावं. आणि आतापर्यंत माझा तोच उद्देश किंवा तसंच आहे की जशी रिक्वायरमेंट येत गेली तशी ती फुलफिल करताना मी स्वतःमध्ये अपग्रेड करत गेलो. आजची म्हणजे कालची भीती MSCIT किंवा कोर्स किंवा कम्प्युटरचे कोर्सेस शिकण्याची जी भीती आज क्युरिओसिटीमध्ये आहे, गरजेमध्ये आहे. म्हणजे तेव्हाची भीती, आजची गरज, इतका फरक. आणि तो मधला जो आमचा आता 18 वर्षांचा काळ आहे, म्हणजे मी आता 18 वर्ष या क्षेत्रामध्ये, तर तो इतका छान आहे. परंतु एकही दिवस असा नाहीये की ज्या दिवशी आपल्याला ते असं वाटलं नाही की यामध्ये नवीन काही नाही. त्यामुळे हे क्षेत्र निवडताना किंवा या क्षेत्राचा अभ्यास करताना मी सुरुवातीपासून शेवटापर्यंत कसं जावं याचा पूर्ण एक रोडमॅप तयार केला आणि त्या रोडमॅपनुसार आजही चालतो. कदाचित त्यामुळेच मी आज इथपर्यंत उत्तम पद्धतीने किंवा चांगल्या पोझिशनला टिकून आहे. नक्कीच सर, आता आपण जे सांगितलं की लोकांचा याच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला आणि तुम्ही सुद्धा रोजच्या रोज अपडेट होत आहात. तर ज्यावेळी हे इन्स्टिट्यूट सुरू केलं त्यावेळेला ऑल इन वन कम्प्युटर सेंटर हे नाव ज्यावेळेला सुचलं तर मुळात या नावामागची संकल्पना काय होती? फार चांगला प्रश्न. ऍक्च्युली शेक्सपियरने म्हटलंय की नावात काय, पण नावातच आहे. नाव फार महत्वाचं आहे, कारण त्या नावाला घेऊन आपण चालत असतो आणि ते नाव आपल्याला घेऊन चालत असतं. त्यामुळे त्याचं एक बॉन्डिंग आहे, जे बॉन्डिंग फार महत्वाचं आहे. ऑल इन वन कम्प्युटर सेंटर. आता कम्प्युटर सेंटर तुम्ही कदाचित बघितलं असेल, सेंटर याची स्पेलिंग सुद्धा मी TRE न लिहिता TER लिहिलेली. तर मी म्हटलं नाही, मला सेंटर असं किंवा असा काही प्रकार नको होता. मग ऑल इन वन हा शब्द का? मला तर असं एक म्हणजे माझं हे पर्सनलच मत आहे की एकाच छताखाली किंवा एकाच बकेटमध्ये मला जर खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या किंवा मला असं वाटलं की विद्यार्थी जो माझ्याकडे येतो, कारण मी तुम्हाला म्हटलंच मगाशी म्हटलं की जसं विद्यार्थी आपल्याकडे रिक्वायरमेंट टाकतो आपल्याला तशा त्या फुलफिल कराव्या लागतात. बरोबर. मग ताण लागल्यावर विहीर का खोदायची ह्या हिशोबानं अगोदरच ठरवलं की आपल्याला आत्ताची गरज जी आहे ते सगळे प्रॉडक्ट्स घेऊन आपण इथे उतरायचं. म्हणून ऑल इन वन म्हणजे एकाच छताखाली सगळं काही शिक्षण क्षेत्रातलं, स्किल्स मधलं. मग ते कम्युनिकेशन स्किल असायला हवं किंवा ते मग टेक्निकल स्किल असायला हवं, कारण ही सुरुवात आहे कुठल्याही गोष्टीची. कारण मला माझ्या आईवडिलांनी तर तेच सांगितलंय, कुठल्याही गोष्टीची जेव्हा तुम्ही सुरुवात करताना तेव्हा लहान मोठं नाही पाहायचं, जे आहे ना ते घेऊन सुरुवात करायची. कारण एकदम कुणीच मोठा होत नाही, त्यामुळे त्याला हळूहळू कसं वाढवायची, कसं मोठं करायचं, मग हे तुमचं स्वतःचं स्किल आहे, ते तुम्ही डेव्हलप करा. तर ऑल इन वनच्या पाठीमागची संकल्पना तीच की एका छताखाली आलेल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या व्यावसायिक भाषेत आलेल्या कस्टमरला मला त्याच्या संपूर्ण गरजा किंवा मॅक्झिमम गरजा कशा पूर्ण करता येतील याचा विचार करून मी ऑल इन वन. सर, आपण पाहतो की व्यावसायिक क्षेत्रामध्ये कम्प्युटरचं योगदान फार आहेच. तर एक बिझनेस ओनरला कम्प्युटरचं स्किल असणं किती आवश्यक आहे? आता बिझनेस ओनर म्हणा किंवा मी व्यक्ती पण म्हणेन, कारण एखादा व्यावसायिक ऑलरेडी व्यवसाय करतो आणि एखादा व्यावसायिक बनू इच्छित देखील असेल, त्यामुळे मी ते दोघांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेन. व्यवसाय जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय निवडा तुम्ही, तर तो व्यवसाय यासाठीच निवडतो की त्याला वाढ व्हायला हवी. बरोबर. कुणी असं काही व्यवसाय केलाय बाबा माझा वडिलोपार्जित आहे आणि मी सांभाळतोय असं म्हणणार असेल तर मी तर लगेच म्हणेन बाबा रे तू बाजूला हो कुणाला तरी. ते व्यवसाय हा वाढवण्यासाठीच करायचा असतो आणि जर एखादी गोष्ट वाढवायची असेल तर साहजिक ती कशी वाढेल हा विचारच केला पाहिजे. मग तंत्रज्ञानाचं जे बीज आपल्या देशात रोवलं गेलं किंवा जे वाढत चाललं होतं किंवा जे फुलफिल म्हणजे फळत तर ते सगळ्यांनाच दिसतंय ना की हा कुठलाही आता जे हे तंत्रज्ञान म्हणजे कम्प्युटिंग क्षेत्र जे आहे त्यामध्ये जे नवीन नवीन ऍप्लिकेशन्स येत आहेत ते ऍप्लिकेशन्स घेऊन मला माझ्या व्यवसायामध्ये वाढ करता येईल याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणजे बरीचशी लोक तशी पुढे गेलीच होती, काही लोक मोठी झाली पण होती. मी ते म्हणजे मी या व्यावसायिकांना तर तेच म्हणेन की तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी इतर सगळ्या गोष्टी लागणार आहेत, आय अग्री, परंतु कंटिन्यू लर्निंग
त्यातही कम्प्युटर्समध्ये. मग कम्प्युटर्समध्ये नुसतं लर्निंग येत नाही, मग स्किल डेव्हलपमेंट येतं. मग साहजिक आहे, आता समजा माझं एक छोटंसं दुकान आहे, एक उदाहरण दाखल घेऊ की माझं एक छोटंसं दुकान आहे. दुकान म्हटलं म्हणजे स्टॉक आला, सगळं आलं, त्याचा हिसाब किताब आला, सगळ्याच गोष्टी आल्या. आता त्या हातावर किंवा वहीवर लिहायचं, कधीतरी पाणी यायचं आणि महापूर यायचं, आलं आणि वाहून गेल्याने सगळं खराब झालं, ते शोधायचं कुठं? त्यामुळे हे रेकॉर्ड्स ठेवता पण आले पाहिजेत का, तर त्याचं अनालिसिस करतायत. मग त्या दृष्टीने जर तुम्ही, माझा व्यवसाय आहे, माझं समजा छोटंसं दुकान आहे, तर मला थोडं एक्सेल सारखं नॉलेज किंवा बिलिंग करता येण्यासारखं नॉलेज म्हणा, किंवा मला नोट्स लिहिता आल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. अगदी आत्ताच्या युगात जरी तुम्ही ठरवलं तरी देखील मला कुठला आणि कसा कस्टमर मिळेल किंवा कस्टमरला माझ्या दृष्टीने कसं वळवता येईल याचं काम देखील ऍप्लिकेशन्सच करतायत की. मग कम्प्युटरचा वापर जर तुमच्या व्यवसायाला प्रत्येक ठिकाणी होणार असेल तर तुम्हाला त्याचा उपयोग करायलाच हवा. की जर या गोष्टीला घेऊन माझा फायदा होणार आहे तर मग त्या गोष्टीला टाळलेलं बरं की सोबत घेतलेलं बरं. म्हणून मी आज प्रत्येक व्यावसायिकाला म्हणेल की जी गोष्ट तुमच्या व्यवसायाला फार मोठ्या प्रमाणात मदतच करणार आहे किंवा वाढवणारच आहे तर तिला टाळायची का? बरोबर, तिला सोबत घेऊन चला की. त्यामुळे कम्प्युटरचं स्किल किंवा हे क्षेत्र तुम्हाला तुमच्या व्यवसायात कायम मदतच करेल असा माझा ठाम विश्वास. नक्कीच. पुढचा प्रश्न असा की तुमच्या मते बिझनेस ओनर्स टेक्नॉलॉजी वापरण्यात मागे पडतात का? मला काय वाटतं? आता मी जो स्टडी, आता माझं तर जे क्षेत्र आहे, आम्ही कम्प्युटिंग मध्ये आहोत किंवा एज्युकेशन सेक्टर्स मध्ये आमच्या संस्था आहेत, एमपीसीएलच्या परिवारामध्ये आम्ही आहोत. त्यामुळे बऱ्याचशा संस्था आहेत आणि आम्ही सगळेच कम्प्युटर्स वापरतो. तरी देखील एक ऑब्झर्वेशन हे असतंच. ज्या ऑब्झर्वेशन मध्ये मी अगदी सोनाराकडे गेलो तरी पण तो म्हणेल की नाही, मला काही गरज नाही, माझं काही एवढं काही त्या कम्प्युटर्स बरोबर काही एवढं रिलेशन्स येत नाही. अगोदर तर मी म्हणायचो ठीक आहे, चला तर सोनार काय करायचं. सोनारालाही कळतं की जर किंवा वेगवेगळ्या साईट्स आहेत तर त्यांच्या डिझाईन्स जर कम्प्युटरच्या मदतीनं बनवून, ऍप्लिकेशनच्या मदतीनं बनवून मार्केटमध्ये पब्लिश करतात, लोक त्यांच्याकडे बघून तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे, तर तुम्ही असा का विचार करताय की मी छोटा आहे, मी सोनार आहे, मला लोकलच लोक आहेत, काय गरज नाही, लोक माझी येतात, बोलून बोलून येतात, असं नाही राहिलं. आता तो प्लॅटफॉर्म बदललाय. त्यामुळे मला असं म्हणायचं की तुम्ही कम्प्युटर्स किंवा त्याचं नॉलेज घेऊन पुढे चालायला हवं. बरोबर. मग जर तुम्ही असाच विचार केला की मला हा लोकलच आहे किंवा माझं कमी आहे किंवा माझी गरज नाही, तर तुम्ही 100% मागे पडता. कारण टेक्नॉलॉजी म्हणजे काय, स्टडी, अभ्यास आहे ना, भीती आहे आणि जनरली इच्छा असतेच. म्हणजे आतून जर प्रश्न, म्हणजे पडद्याच्या पाठीमागून जर त्यांना विचारलात ना, पडद्यावर ते सांगणार समोर की मला नाही, गरज नाही. पण पडद्याच्या पाठीमागून जर विचारलात ना तर मग ते म्हणणार अरे गरज मलाही वाटते पण मला भीती वाटते, नाही जमणार नाही. आता कुठे ह्या वयात शिकायचं, हे नॉर्मल प्रश्न. आणि जेव्हा 40च्या पुढचा जर एखादा व्यक्ती शिकायला आला ना तर तो पहिला तोच विचारतो, मला इच्छा आहे हो पण मला जमेल का? तुम्ही पहिले मानसिकता तयार करा ना. बरोबर. मग त्या दुकानदारानं पण किंवा त्या व्यावसायिकानं पण ठरवलंच पाहिजे त्याचा कस्टमर. मग तो बऱ्याचदा काय होतं अशा वेळेला माहितीये, मी म्हणजे माझा अनुभव सांगतो, बरेचदा नाही रे माझा पोरगं करेल, नाही आता माझा मुलगा करतो ना आयटी मध्ये, तो त्यांना त्याच्यात टाकणार, त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करेल. किंवा तो त्याच्या स्टाफला म्हणेल एक काम कर, तुला ना टॅली शिकून घे, हे आपलं सगळं आता ते अकाउंट्स प्रॉपर आता हे हाताने बस झालं, किंवा तू एक्सेल शिकून घे, हे जमलं पाहिजे, हे फॉर्म्युला वापरून हे सोपं काम होतं. किंवा तो कधीतरी शिकून आलेला यांना सांगतो की हे बघा हे किती पटकन झालं, किंवा एखादा पटकन एआयचा वापर करून देतो. मग त्यानं काय वापरलं, कसं वापरलं हे तर कळायला पाहिजे तुम्हाला. मी नाही म्हणत ना की तुम्ही सगळंच शिका, पण तुम्ही बिलकुलच अडाणी नका ना राहू की मला हे माहीतच नाही आणि मला माहीतच करायचं नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ते करावंच लागेल, तुम्हाला ते शिकावंच लागेल. आणि जेव्हा किंवा जोपर्यंत तुम्ही स्वतः ते ठरवत नाही की मला टेक्नॉलॉजीच्या बरोबर चालायचंय, टेक्नॉलॉजीचा हात धरून चालायचंय, चला तेही सोडा, कमीत कमी टेक्नॉलॉजीच्या मागे चालायचंय, तेवढं तर करा. ते करायचंच नाही असं ठरवलं तर तुम्ही मागेच पडणार. आणि जर तुम्ही मागे पडलेच तर डायरेक्ट थेट त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर होणार नाही. मग तो व्यवसाय अगदीच डबघाईला आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर उपाय करणार आहात कशाला? बरोबर आहे का ना? मग आपण म्हणतो ना की एखादा उपचार करण्यापेक्षा त्याची काळजी घेतलेली नेहमी चांगली. तर मी आता तसंच म्हणेन की गरज, अत्यंत गरज, नुसती म्हणजे निकड किंवा आता त्याशिवाय पर्यायच नाही, अशा वेळेला नका विचार करू, आधीच ठरवा मला करायचंय, मला हे पुढे लागणार आहे. त्यामुळे मी म्हणेल की आता
तरी बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हेच देईन, बऱ्यापैकी व्यावसायिक या टेक्नॉलॉजीचा किंवा कम्प्युटरचा वापर करतायत. पण जे करत नाहीत त्यांना माझा प्रामाणिक सल्ला असेल की तुम्हाला तो वापर करावा लागेलच. AI असू देत किंवा आणखीन कुठलेही नवीन ऍप्लिकेशन्स असू देत, भीती ठेवू नका, घाबरू नका, कारण त्याशिवाय आता पर्याय नाही. पूर्वी होतं की अन्न वस्त्र निवारा, आता अन्न वस्त्र निवारा आणि सोबत कौशल्य. आणि मी आत्ताची कौशल्य, आता मी काय चिनी हाताळा घेऊन तर काम करायला जाणार नाही. मग आता सगळं ते कम्प्युटर्सवर होतात, मग ते हाताळता तरी आलं पाहिजे. तुम्ही हाताळायला शिकलात की हळूहळू मग तुम्ही त्याच्यात आवड निवड झाली का त्यात एक्सपर्ट व्हायला वेळ नाही लागत. सुरुवात तर करा. माझा सल्ला असेल, सुरुवात करा. नक्कीच सर. पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यावसायिकाने, एखाद्या उद्योजकाने अशा कोणत्या कम्प्युटर स्किल्स शिकायला हव्यात ज्या त्याला त्याच्या व्यवसायामध्ये वापरता येईल? चांगला प्रश्न. व्यवसाय वाढवायचा म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणा, मी एक कॉमन स्किल म्हणतो, लर्निंग स्किल, सतत शिकत राहण्याचं स्किल. हे प्रत्येक व्यावसायिकानं वापरायलाच हवं. आता आपण थोडं प्रश्नाप्रमाणे जाऊ. कम्प्युटर्समध्ये जर मला वापर करता आला, जसं आता आपण त्याच्यावरच म्हणतोय की व्यवसाय वाढीसाठी कम्प्युटर, तुम्ही म्हणताय व्यवसाय वाढीसाठी कम्प्युटर, तर ते एक्झॅक्टली कसं? बघा, तुम्हाला सांगतो, मी एक इन्स्टिट्यूट ओनर आहे. मी माझा अनुभव समजा तुम्हाला बोलू शकतो फार छान पद्धतीनं किंवा बारकाईनं. जनरली मार्केटमध्ये जेव्हा मी सर्वे करतो, रिसर्च करतो की तुमचा कस्टमर कोणता इम्पॅक्ट घेऊन, म्हणजे किती % तुमचा कस्टमर कोणता इम्पॅक्ट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचलाय. बरोबर. हे वर्षाचं आमचं एक स्टडी किंवा अनालिसिस असतंच की मी म्हणजे अगदी पॅम्पलेट दाखवून आणलेला आहे का, किंवा आणखीन कुठल्या प्रकारची मार्केटिंग करून आणलेला आहे, किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीने आलेला आहे, किंवा माउथ टू माउथ पब्लिसिटीने आलेला आहे. तर जेव्हा तो अनालिसिस करतो तेव्हा त्याच्यात पुन्हा डेटावर बारीक अनालिसिस आणखीन चालतं. मग कुठल्या वयोगटाचा विद्यार्थी, तो किती % आपल्याकडे आलाय, कुठल्या कॉलेजचे विद्यार्थी आपल्याकडे आलेत, कुठल्या वेळेत कुठला विद्यार्थी आपल्याकडे अप्रोच होतो, सुट्यांमधला विद्यार्थी किंवा कस्टमर, आता त्याला कस्टमर हा शब्द वापरू, सुट्यांमधला कस्टमरचा फ्लो, ऑफ सीझन मधला कस्टमरचा फ्लो, किंवा वर्षभरात कंटिन्युअसली पण हळूहळू का होईना पण तो असलेला कस्टमरचा फ्लो. हे सगळं जेव्हा अनालाइज करता त्यावेळेला आज म्हणजे मी माझा व्यवसाय म्हणून सांगेल, तर मला त्यात असं कळतं की मला मल्टिपल ऑप्शन्स वापरायला पाहिजे. बरोबर. कारण प्रत्येकात पर्सेंटेज आहे ना, काही एकच % नाहीये. म्हणजे जर एक उदाहरण दिलं तुम्ही, माउथ टू माउथ पब्लिसिटी, चला त्यात माझा जास्त पर्सेंटेज आहे, तर माउथ टू माउथ पब्लिसिटी तेव्हाच होईल ना जेव्हा मी तुम्हाला चांगलं काहीतरी देईन. बरोबर. तेव्हा तुम्ही सांगणार नाही रे तिथे जा, तिथे फार छान शिकवतात, ऑल इन वन कम्प्युटर सेंटर आणि गव्हर्नमेंट टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये बारकाईनं लक्ष देऊन 1 to 1 प्रॅक्टिकल्स घेऊन शिकवतात. छोटे मोठे प्रश्न विचारला तर ते फार छान पद्धतीनं समजावून सांगतात. पण ते समजावण्यासाठी मलाही ते असायला हवं, मलाही माहिती असायला हवं, नाहीतर मग नाही. बरोबर. किंवा आणखीन थोडंसं पुढे म्हणेल की मला 10% माझं गुगल बिझनेस पेज बघून आलेत, तर गुगल बिझनेस पेजवर पण माझी जाहिरात हवी की, पण नुसती टाकली की झालं असं नाही ना, त्याला अपडेट पण केलं पाहिजे. काय केलं मी, काय करतो मी, ते जगाला कळलं पाहिजे. इथे आपण स्टेटस रोज तीनदा बदलतोय. बरोबर. त्याऐवजी मी म्हणेल की तुमच्या व्यवसायाचा स्टेटस तुम्ही कितीदा बदलताय. मग तो बदलायचा असेल तर मग पुन्हा इथे आलं की मला जर गुगल बिझनेस पेज वापरायचे, मला सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स वापरायचे, तर मला सोशल मीडिया मार्केटिंग कळलं पाहिजे. बरं, प्रत्येक गोष्ट जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही पाठवता, देताय, तर ती उत्तमात उत्तम असायलाच हवी, नाही तर लोक त्याला रिजेक्ट करतील. ती उत्तम बनवण्यासाठी उत्तम कंटेंट पाहिजे. उत्तम कंटेंट क्रिएट करायला डेफिनेटली स्किल, म्हणजे मी डिजिटल मार्केटिंगच म्हणत नाही, मला मग थोडंसं कोरल ड्रॉ, फोटोशॉप, पेज मेकर हे पण पाहिजे ना माहिती. बरोबर. प्रत्येक गोष्ट मी पॉवर पॉईंट मध्ये बनवेल. मग ते जर मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरायचे, तर मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी सोशल मीडियाची किंवा सोशल इंजिनिअरिंग शिकलीच पाहिजे. बरं, मला ईमेलचा वापर करायचा, आणखीन कसला वापर करायचे, तर मला ते पण स्किल असायला हवं. बरं, हे सगळं केलं मी, हातात काय राहिलं, मिळालं काय, चार्ट काय सांगतो माझा, म्हणजे मला एक्सेल पण शिकायला पाहिजे. ठीक आहे, मला एखादा ड्राफ्ट करायचे, लेटर पाठवायचे, म्हणजे मला वर्ड पण आलं पाहिजे, पॉवर पॉईंट पण आलं पाहिजे. बरोबर. मला कुणाला अप्रोच करायचा आहे, कुठलीही गोष्ट असू दे, मी माझ्या अँगलनं म्हणतो, प्रत्येक जण त्याच्या अँगलनं तो विषय संदर्भ लावेल की, म्हणजे ज्यानं ज्या व्यवसायात आहेत त्यांनी त्या म्हणजे संदर्भाप्रमाणे चालावं. कारण कम्प्युटर एज्युकेशन हे कुठल्या एका सिंगल किंवा पर्टिक्युलर व्यावसायिकासाठी नाहीच आहे. तुम्ही मोल्ड करा, फार छान आहे,
जसं हवं तसं तुम्हाला फीड बसतं. बरोबर. इतके ऍप्लिकेशन सुंदर आहेत कारण त्यांनी बनवलेलेच आहेत ना. तुमची कामं म्हणजे सोपी व्हावीत, चांगली व्हावीत, उत्तम व्हावीत. जी माणसं करायची ती छानच, मी नाही म्हणत नाही, आम्ही म्हणत नाही, पण ज्यांनी बनवलं, ज्यांनी केलं, त्यांनी व्यवसायच केला की ज्याने कम्प्युटर क्षेत्र आणलं, तर तोही तेच म्हणतो की याचा वापर भांडी घासणाऱ्या बाईपासून तर आजच्या तारखेला माझा बाबू काही खात नाही म्हणून त्याच्यावर गाणं लावायचं असेल, चांदोबा चांदोबा भागलास का, इथपर्यंत, तर इथून तर माझ्या नोट्स मला मिळवण्यापर्यंत जो तुमचा प्राथमिक मधला किंवा आणखीन छोटा मोठा 10वी पर्यंतचा विद्यार्थी असेल त्याला नोट्स काढण्यापासून कॉलेजियन्स असू त्याचे समजा प्रोजेक्ट बनवण्यापर्यंत किंवा इंजिनियर्स असू देत, कुणाला नाही उपयोगी होत. बरोबर, प्रत्येकाला उपयोग. मग तिथे मल्टिपल स्किल्स आहेत. मग हे मल्टिपल स्किल्स मला असं मोजता नाही येणार किंवा आपल्याला असं ना त्याला असं एक बंधन नाही टाकता येणार. शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहा. म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर तेच आहे की कुठला व्यावसायिक असू देत किंवा आणखीन कुणी असू देत, जर तुम्हाला म्हणजे काय शिकावं असं कोणी विचारलं तर शिकत राहावं हेच उत्तर असावं. कंटिन्यू लर्निंग. बरोबर. त्यामुळे लर्निंग, लर्निंग अँड लर्निंग. त्या अशा काही 5 कुठल्या बेसिक गोष्टी आहेत ज्या एखाद्या व्यावसायिकाला माहिती. स्पेसिफिक जर तुम्ही म्हणणार स्पेसिफिक तर कॉमनली बघा, कॉमनली जर मला वापरायचं असेल तर मला डाटावर काम करावं लागेल कारण डाटा शिवाय मला माझा कस्टमरच कळणार. बरोबर. पण डाटा रिलेटेड तुमचा ऍडव्हान्स एक्सेल असू देत, बेसिक तर तुम्हाला यायलाच हवं, नाही तर तुम्ही म्हणजे अगदी बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे अगदी दारिद्र्य रेषेखालची लोक आहेत तुम्ही, तर तुम्ही येऊच नका या क्षेत्रात, नका बरबाद करू त्याला. त्यामुळे थोडं शिका आणि मग थोडं पुढे आलो तर मला ऍडव्हान्स एक्सेलचं, कारण ते जर घेतलं तर मला डाटावर छानपैकी मॅनेज करता येईल. बरोबर. चार्ट्स वगैरे बनवून माझं काम सोपं होतं. अरे थोडं अजून पुढे गेलं, माझा कस्टमर वाढला, बिझनेस वाढला, म्हणजे एंट्रीज वाढल्या, सोर्स वाढले, बँकिंग आलं, सगळं आलं. हे सगळं करायचं असेल तर मला टॅली पण यायला हवी ना, अकाउंटिंग यायला हवं. बरोबर. म्हणजे बेसिक शिकल्यानंतर मी थोडंसं एक्सेलकडे, डेटाकडे वळलो, तिथून मग मी अकाउंटिंगकडे वळलो. ती 3 कोर्सेस तर कॉमन आहेत. बरोबर. बरं, मला स्क्रीन बघून, चष्मा बघून असं टाईप करण्यापेक्षा जरा टायपिंग स्किल पण असायला हवं ना, फास्ट होईल ना माझं काम. ठीक आहे, कोणी काही म्हणू देत की बाबा ऍप्लिकेशन्स आहेत, बोललं की होतं, करेक्शन्स करणं. बरोबर. त्यालाही वेळ जातोच. बेटर वे स्किल ठेवा, दंदन टाईप करत घ्या. फार चांगले कोर्सेस, शासनाचे सर्टिफिकेट्स मिळवा, एक्झाम्स द्या. बरोबर. म्हणजे टायपिंगचं स्किल्स पण तुमच्याकडे आलं. थोडंसं आणखीन पुढे वाटलं की मला आता छान करायचे, तुम्ही आहात, मी आहात. आता आज समजा आपला हा एक पॉडकास्ट तुम्ही शूट करताय, नॉलेज आहे की कुठलं शूटिंगचं, करेक्शन. आता याला परत तुम्हाला ऍज इट इज तर तुम्हाला टाकताच येणार नाही, कारण हे जर छान द्यायचं असेल लोकांना, म्हणजे मी म्हणेन की एडिट करावंच लागेल. बरोबर. कारण लोकांना चुकीचं किंवा असं खराब बघायला नाही आवडत, कुणालाच नाही आवडत, तुम्हाला काय, मलाही नाही आवडणार. मग तुम्ही त्याला एडिट करणार, छानसं त्याला म्हणजे रंगवणार आणि मग तुम्ही पब्लिकला रेडी टू सर्व बरोबर असं तयार करून मार्केटमध्ये ठेवणार आहात. मग तिथे तुमचं एडिटिंग स्किल आलं, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आलं, ऑडिओ एडिटिंग आलं. याही पलीकडे थोडंसं पुढे गेलं तर डिझायनिंग आलं, म्हणजे कोरल ड्रॉ, पेजमेकर, डीटीपी, ग्राफिक्स अँड डिझायनिंग, हे कोर्सेस आले. ह्या सगळ्यातून बऱ्याचदा मग हाही विचार होतो, म्हणजे 5च म्हणणार तर मला 5 म्हणायला लागलं तरी एवढंच म्हणेल की बेसिक आलं, ऍडव्हान्स एक्सेलचं आलं, टॅली आलं, जीएसटी आलं, टॅक्सेशन आलं, डिजिटल मार्केटिंग आलं, सोशल मीडिया मार्केटिंग आलं, तुमचं ग्राफिक्स अँड डिझायनिंग आलं, टायपिंगचं स्किल आलं. म्हणजे मी प्राथमिक फेरीत जरी बसलो तरी 5च्या पुढे जातात. त्यामुळे मला ती ऍडव्हान्स फेरीमध्ये वळावंच लागेल. आणि ती ऍडव्हान्स फेरी मी विशेषतः कॉलेजियन्स म्हणा किंवा विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे येतात ना, सर की आता मी सर ग्रॅज्युएट झालोय, सर आता मी कॉमर्स केलंय, सर आता मी सायन्स केलं, मी काय करू पुढे, किंवा सर मला इंजिनिअरिंग करायचंय, किंवा मी बीई करू का बीटेक करू, सर मी डिप्लोमा केले, फार प्रश्न असतात. त्यामुळे जनरली आम्ही स्पेसिफाय करतो की तुम्ही जर कॉमर्समध्ये जनरली आहात किंवा कॉमर्स क्षेत्रात आहात तर असे ऍप्लिकेशन जसं ऍडव्हान्स एक्सेल आहे, टॅली आहे, अकाउंटिंग आहे, टायपिंग स्किल्स आहेत, यासारखे कोर्सेस घेतला तर तुम्हाला तुमच्या त्या फील्डला कनेक्टेड, अगदी तुम्ही आर्ट्स सारख्या म्हणजे स्ट्रीमला निवडलेला आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी किंवा आणखीन कुठला तो तुमचा उद्देश आहे, मी त्यात बसणार किंवा त्यात तिकडे वळणार नाही. मग त्यावेळेला मात्र तुम्हाला आम्ही हाच सल्ला देतो की जर हे सगळं करायचं आहे तर तुम्ही थोडंसं ग्राफिक्स डिझायनिंगच्या बाबतीत विचार करू शकता. टायपिंग तर कॉमनच आहे, बेसिक तर कॉमनच आहे, हे कॉमन स्किल तर हवंच, पण थोडं मग डिझायनिंग कडे, ऍनिमेशन्स कडे, किंवा आणखीन आता तुमच्यासारखा एक प्रोफेशनल इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्ही त्याला सांगू शकता की तू बनू शकतोस. सोबत कुठलीही स्ट्रीम घ्या,
AI फॉर ऑल, म्हणजे त्याला आईच म्हणा. आई कधीच एक सिंगल नाही ठेवत, सगळ्यांसाठीच. आई काय अशी म्हणते का की तुझी आई माझी आई, किंवा आई ती आईच, तिला पाजर फुटणारच. तसलं AI मी तर तसं म्हणेन. AI म्हणजे आईच, की जे काही मागा, काही सांगा, काही विचारा, तिच्याकडे उत्तर आहेच. तसं AI कडे उत्तर आहेच. तर सर, प्रत्येक क्षेत्रामध्ये हल्ली आपण पाहतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाची फार चर्चा चालू आहे. बरोबर. तर व्यावसायिकांनी AI ची भीती बाळगावी का, किंवा त्याचा त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये काही उपयोग करून घ्या? फार चांगला प्रश्न आहे. पहिली गोष्ट, मूळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? मानवनिर्मित बुद्धी आणि मानवी बुद्धी. बघा, ह्युमन इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मानवनिर्मित बुद्धी किंवा एक कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणायला. आता ही तयार केली माणसानेच. आता ती तयार करताना त्यानं फार छानपैकी ती तयार केली. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रत्येक क्षेत्रात होतो, किंवा तो इतक्या लवकर लोकांपर्यंत पोहोचला देखील, हे तर तुम्हाला मान्यच करावं लागेल. त्यामुळे जर तो इतक्या लोकांपर्यंत पोहोचलाय, इतक्या लवकर पोहोचलाय, त्याची काही ना काहीतरी क्रेडिबिलिटी किंवा त्याचं व्हॅल्यू असेल ना. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असायला हवं, किंवा ते मिळायला हवं की याची भीती बाळगायचं कारणच नाही. जर भीती बाळगायचं कारण असतं तर ते पोहोचलंच नसतं इतक्या लवकर, किंवा लोकांनी AI म्हणजे सारीपाट मांडलाच नसता. बरोबर. प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पोहोचलंय, किंवा प्रत्येक क्षेत्राला त्यांनी आता कव्हर केलंय असं देखील तुम्ही म्हणू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फायदे भरमसाठ आहेत. गुगलचा AI आहे, त्यांनी देखील AI मोड दिले. गुगलने AI मोड दिलेले. पूर्वी कसं होतं, गुगलला सर्च मारलं की नॉर्मली ज्या काही उत्तर किंवा जी काही आपल्याला हिस्ट्रीज मिळायची त्या वेबसाईटच्या ऍड्रेसच्या स्वरूपात मिळायची. आता पर्टिक्युलर मिळते. AIचं काम तेच आहे, सगळं शोधून एक परफेक्ट पर्टिक्युलर द्यायचं. तुम्हाला हे हवंय ना, मग हे घे. पण आज व्यावसायिक जर असेल तर त्या व्यावसायिकाला मला तर म्हणावं लागेल की तू AIचा वापर करायला सुरुवात कर, तुला मजाच येईल. बरोबर, वाढेलच. तुम्ही म्हणणार की हे कसं, तर त्यानं ती कशी वापरावी. साधं उदाहरण आहे. आता मला जर एखादं पत्र लिहायचंय, ठीक आहे ना, आता मी वर्णाकुलम मीडियम मधून शिकलोय, मला नाही इतकं चांगलं इंग्रजी बोलतायत. ते जर मला पत्र लिहायचं असेल तर मी इकडे तिकडे जाण्याच्या पेक्षा भाषिणीचा वापर करेन, चॅट जीपीटीचा वापर करेन, बरोबर, जेमिनी AIचा वापर. दुनियाभरचे टूल्स आहेत की, गुगल ट्रान्सलेट वापरेन. जर मला ते वापरता मी टाकलं तो करून देईल. बरं चल, हे पण पलीकडं नाही मला कळत, मी काय लिहू, मला इतकंच कळतं माझ्या आईवर माझं फार प्रेम आहे, पण मी आता ते व्यक्त कसं करू पत्रातून? सांगा की त्याला, खरंच माझ्या आईवर माझं फार प्रेम आहे, मला ते लिहायला जमत नाही, तू जरा एक लिहून देशील, द्या की प्रॉम्प्ट. तुझ्या आईवर प्रेम आहे ना, तर तो असं म्हणेल सुरुवात करताना, माझंही तुझ्या आईवर प्रेम आहे, काय काळजी करू नको, ती माझीही आई आहे. आणि तो त्याच पद्धतीनं ते बनवेल. उद्या त्याला हे जरी म्हटलं ना, म्हणजे AIचं फार चांगलं, त्याला जर तुम्ही मित्र बनवलात ना सोबती, तो फार चांगला मित्र होतो. आणि मग तुम्ही तर व्यावसायिक आहात, करा की त्याला मित्र बनवा. ते एकच उदाहरण नाही, उद्या होऊ शकतं एखादं तुम्हाला तांत्रिक अडचण आली, कुठेतरी तुम्हाला एखादं लेटर द्यायचं आहे, पत्र लिहायचंय, तर ते कसं लिहावं, काय लिहावं. कारण तुमचं जे पत्र आहे किंवा तुमचं जे ऍप्लिकेशन आपण त्याला म्हणतो, तुम्ही काय ऍप्लिकेशन केलेलं आहे, की कोणी गेल्यानंतर तुम्हाला तेच म्हणतो तुम्ही ऍप्लिकेशन केलंय का, मग ते छानपैकी लिहिता आले पाहिजे. हा, मी हाही सल्ला देईन की कॉपी पेस्ट अजिबात करायचा नाही. बरोबर, कारण कॉपी पेस्ट स्वस्त आहे पण तो लवकर खराब होतो. आणि तिकडनं तुम्ही कंटेंट किंवा त्याच्याकडून तुम्ही त्याला सांगा, वेगवेगळे प्रश्न विचारा, त्यातून घ्या आणि मग तुमचं स्वतःचं जे काही विचार आहेत ते त्यात टाकून एडिट करून त्याला छानपैकी बनवा आणि वापरा. त्यामुळे AI हा व्यवसायाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये बसवा, तो त्याचं काम चोख काम करेल. फक्त त्याला सांगायला लागतं, तुम्हाला सांगता आलं पाहिजे, त्याच्याकडून ते करून घेता आलं पाहिजे. त्यामुळे व्यावसायिकाला जर जगायचं असेल व्यवसायात तर टेक्निकली साऊंड राहा, म्हणजे मस्त सगळे स्किल शिकायचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे करा. मला तर तोच सल्ला द्यायला आवडेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आज कानाकोपऱ्यात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी आहे, त्याला तुम्ही अजिबात घाबरू नका. त्यामुळे मी तर म्हणेन AI शी दोस्ती म्हणजे तुमची मौज मस्ती आणि व्यवसायाची भरभराट पक्की. सर, आपण म्हणाल तसं आता जी काही चर्चा आपल्यामध्ये झाली, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स यामध्ये फरक काय आणि याच्याबद्दल आपलं मत काय?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल तर मी बरंचसं काय बोललोय. हम्म, ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे मानवी, ऑर्गॅनिक, हम्म, नैसर्गिक. हम्म, हे माझी बुद्धी आहे. हम्म, हा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हम्म, त्या इंटेलिजन्स मध्ये हम्म, कुठल्याही प्रकारची नैतिकता किंवा भावना हम्म. तुम्ही अपेक्षित किंवा गृहीत धरू शकत नाही. ओके. तेच तुम्ही ह्युमन इंटेलिजन्स मध्ये धरू शकता, हम्म, कारण माणसाच्या बुद्धिमत्तेला भावना आहेत. बरोबर. त्याला थोडंसं बोललं तर त्याला होऊ शकतं, तो बदल करू शकतो. हो. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये अशा भावना नसल्यामुळे हम्म, किंवा त्याला जे ठरवलंय, त्याला जे बनवलंय, तो त्या पद्धतीनं चालणार आहे. त्याचं काम आहे मला विचारलं ते देणं. बरोबर. मग आता विचारणारा चांगल्यासाठी विचारतो हम्म, की वाईटासाठी विचारतो बरोबर. हे त्याला कळत नाही ना, हम्म. त्या कारण feelings त्याच्याकडे नाहीत. फिलिंग्स नाहीयेत. बरोबर. राईट. हो. म्हणजे आपण अजून एआय त्या लेवल पर्यंत पोहोचलाच नाही हम्म, किंवा अजून यायचंय तिथपर्यंत पोहोचायचे ते भाग बघू. हम्म, परंतु आत्ताच्या कंडिशनला तरी की मला जो प्रश्न विचारणारा आहे त्या प्रश्न विचारणाऱ्याचा उद्देश चांगला आहे की वाईट आहे हे त्याला कळत. हम्म, त्यामुळे एआयचा वापर जितका चांगला करता येतो हम्म. तितका चुकीचा पण करता येऊ शकतो. हो. मग असे चुकीचा वापर करणारे ते वापर, तुम्ही असं म्हणू शकत नाही की फक्त चांगलीच लोक एआयचा वापर करणार आहेत. हम्म, पोलीस आले तिथे चोर आले, चोर आले तिथे पोलीस आले. बरोबर. चांगलं आहे तिथं वाईट आहे, वाईट आहे तिथं चांगले. टेक्नॉलॉजी चांगलीच आहे, बरोबर. पण वापरणारे कसे आहेत त्यावर डिपेंड त्यावर करतं. depend आहे. बरोबर. म्हणून मी व्यावसायिकांना पण म्हणेन हम्म, की बाबा रे तुम्ही ना एआयचा वापर करा, काळजी घ्या, खबरदारी घ्या. हम्म, कारण ह्याच व्यवसायाचा वापर चुकीचा करून तुम्हाला पण टार्गेट केलं जाऊ शकतं. त्याचे बरोबर. मार्गही बरेच आहेत बरोबर. आणि होतात की. हो. तुम्हाला माहितच असेल की आजच्या तारखेला एआयचा वापर करून सायबर फ्रॉड पण वाढलेले आहेत. हम्म, त्यामुळे मी त्याही गोष्टीला रिलेट करेल की ह्युमन इंटेलिजन्स मध्ये नैतिकता आहे, भावना आहेत. मी एआय मध्ये नैतिकता नाही असं म्हणत नाही, त्याला मूल्य ठरवून दिलेली आहेत. हो. पण त्याला ठरवून दिलेलं आहे तो ते करेल. बरोबर. इथे तुम्हाला ठरवायचा अधिकार आहे. नाही रे बाबा ठीक आहे, चल फार भूक लागले दे माझ्यात. तुम्ही तुमच्यातला अर्धा हिस्सा पण एखाद्या व्यक्तीला देऊ शकता जर तो फार भुकेलेला आहे तर. बरोबर. तसं त्याला नाही, त्याला सांगितलंय द्यायचं किंवा नाही द्यायचं. हम्म, तो असा काही भावनिक कोण अर्धा देतो हे देतो चांगले, अरे तू असं करू नको हे वाईट असं म्हणणार नाही. हम्म. त्यामुळे इथे ही खबरदारी फार महत्वाची. बरोबर. नाहीतर एखादं कौशल्य हम्म, उलट झालं हम्म, कमी मग ते संपलंच भुईसपाट. हम्म, म्हणजे तुम्हाला जे हवं दुधारी तलवारी सारखं आहे. कुठली तंत्रज्ञान हे दुधारी तलवारी सारखंच आहे. त्यामुळे ते टूल आहे. टूल ह्या शब्दावरून एआय एक टूल आहे, हे घेतलं मी एक टूल. हम्म. त्यामुळे काळजी आणि खबरदारी यायलाच. नक्कीच. सर, खबरदारीचा विषय निघालाच आहे, तर सायबर सिक्युरिटीमध्ये कोणत्या खबरदारी घेतल्या? बरोबर. बघा आता बघा, व्यावसायिक आहेत. आजपर्यंतचं जे व्यवसाय करताना जे पेमेंटची जी मोड्स होते ते मॅक्झिमम मोड्स मला वाटतं कॅश मध्ये चालायचं हो. किंवा चेक्स वगैरे, डिमांड ड्राफ्ट वगैरे हे म्हणजे मोड होते. बरोबर. आता काय झालेलं आहे, आता डिजिटल पेमेंट, भीम ॲप्स म्हणा किंवा गुगल पे म्हणा किंवा फोन पे म्हणा आहे की आता पण सगळं पेमेंट कशावर होतं? युपीआय पेमेंट Yes. वगैरे आहेत ऑनलाईन. युपीआय. मग आता डिजिटल पेमेंटची मेथड आली, याचा अर्थ पैशाचा व्यवहार जिथे आला तिथे काळजी आहेच. आता तुमच्या वॉलेट्स मध्ये आहेत, हो. तुमच्या हातात आहेत, तुमच्या मोबाईल मध्ये आहेत. म्हणजे काळजी तर घ्यायलाच हवी, खबरदारी तर घ्यायलाच हवी. कारण या डिजिटल पेमेंटमुळे सायबर फ्रॉड्स वाढले. बरोबर. याचा अर्थ तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये शिरण्यासाठीचा प्रयत्न तर हे चोर करणारच. मग ते व्यावसायिकाच्या बाबतीत ते जास्त करणार. त्यामुळे त्यानं तर पहिलं घाबरलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, डिजिटल चोरी झालेला पैसा मॅक्झिमम वेळेस रिटर्न किंवा परत मिळत नाही. तर सायबर फ्रॉडचं प्रमाण वाढलेलं आहे, तर मग सामान्य नागरिकांनी या सगळ्या गोष्टींची खबरदारी कशी घ्यायला पाहिजे? बघा आता व्यावसायिक असू देत किंवा सामान्य, मी कॉमन म्हणेन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कसं झालंय की एक आपला मोबाईल जो आहे ना तो फार महत्वाचा. आता तो फक्त ऐकण्यापुरता किंवा गाणी ऐकण्यापुरता किंवा काही एंटरटेनमेंट म्हणून राहिला नाही. मॅक्झिमम लोकांचं पेमेंट तुम्ही बघितलं असेल, जे QR कोड स्कॅन करतात ते मोबाईल वरूनच करतात. बरोबर. याचा अर्थ तुमचा मोबाईल ही तुमची एक प्रकारची डिजिटल बँकच आहे. सो जे काही होणार आहे त्या मोबाईलच्या मार्फत होणार आहे. मग सर्वात पहिल्यांदा तुमच्या त्या मोबाईलची सुरक्षा म्हटलं म्हणजे 2FA, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. तुमच्या मोबाईलला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असायलाच हवं. तुमचं थंब म्हणा किंवा आणखीन काही दोनदा. बरं, प्रत्येकाचं जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एखादं ऍप डाउनलोड करतात तुम्हाला ते देखील माहिती आहे की विदाऊट ईमेल ID
तुम्ही प्ले स्टोर वरून काही डाउनलोड करू शकत बरोबर. नाही. आता जीमेल ओपन करताना तुमची संपूर्ण माहिती तुम्ही दिलेलीच आहे. याचा अर्थ तुमचा ईमेल तुमची डिजिटल ओळख आहे. त्यालाच लागून तुम्ही सगळे ऍप्स डाउनलोड करून घेताय. याचा अर्थ ती माहितीचे आदान प्रदान आपल्यात होतच आहे. सेकंड, अननोन लिंक्स. कुणीतरी काहीतरी ऑफर देतं, कुणीतरी काहीतरी सांगतं आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवता. मग असा विश्वास ठेवला तर त्या विश्वासाचा घात व्हायला वेळ लागत नाही ना. कुठली तरी लिंक आले, कोणीतरी तुमचं बँकेकडून बोलतोय म्हणून सांगेल, त्या ठिकाणी पण तुम्ही काळजी घ्या. कुठेही क्लिक करताना पुन्हा व्हेरिफिकेशन फार पॉज घ्या. लगेच रिॲक्ट नका होऊ, लगेच नका करू, लगेच पॅनिक पण होऊ नका. फार मोठा विषय हा. तरी देखील मी म्हणेल की 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, अननोन लिंक्सवर क्लिक करू नका. अननोन कॉल्स, ज्याला आपण स्पॅम कॉल्स पण म्हणतो, नका उचलू ना. काय फरक पडतो? तुम्हाला दिसतो ना ओळखीचा नाहीये, नका उचलू. एखादी गोष्ट घडलीच तरी घाबरू नका. लगेच काही गोष्टी जर झाला, सायबर फ्रॉड झाला, पैसे गेलेत, तात्काळ तुम्हाला गव्हर्नमेंटने दिलेत ना ऑप्शन्स. 1930 ला कॉल करा किंवा cyber.gov.in ला तुम्ही लॉग इन करा आणि तिथे कंप्लेंट लॉन्च करा. जे तुमच्या हातात हत्यार आहेत ना ती वापरा. तुम्हाला त्याची माहिती असायला, ह्या गोष्टींची काळजी घ्यायला. सर नक्कीच सर, सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत लोकांनी काळजी घेणं तर गरजेचं आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून, एक कम्प्युटर एज्युकेशन टीचर म्हणून आतापर्यंतच्या प्रवासामध्ये अशी कोणती एक प्राऊड मुवमेंट आहे जी तुम्हाला या मंचावर सांगावीशी वाटते? बघा, प्राऊड मुवमेंट म्हणता येईल किंवा माझ्या प्रयत्नांचं यश असंही तुम्ही म्हणू शकता. मी म्हटल्याप्रमाणे 2003 मध्ये आम्ही ऑल इन वन कम्प्युटर सेंटर आणि गव्हर्नमेंट संस्था सुरू केली, प्रशिक्षण चालू केलं. आता आमची प्रशिक्षण सुरू झालं ना तेव्हा त्याला असं कुठल्याही प्रकारचा बेस नव्हता, फक्त विजन होतं. आता ह्या 2003 ते 2008 हा 5 वर्षाचा कालखंड आहे ना, आम्ही हा प्रयत्न कंटिन्युअली म्हणजे चालूच. जशी संधी उपलब्ध होईल तशी तिचा वापर करता येईल तसं करायचं, असं आम्ही ठरवलंच होतं. आता हे सुरू असताना मार्केटमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला पण म्हटलं की अगदी 2001लाच MSCIT नावाचा कोर्स आला होता आणि माझी तीच इच्छा होती की मला MSCIT या कोर्स शिकवण्याची परवानगी मिळावी. MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांचा जो MSCIT कोर्स आहे तो शिकवण्याचे त्याचे काही क्रायटेरिया आहेत, टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. तो क्रायटेरिया फुलफिल करता येण्यासारखं माझ्याकडे बरंचसं नव्हतं. आताही 2007ला एक घटना माझ्या बरोबर घडली. मला आठवतं मे 2007 मध्ये ठाण्यातले नामांकित काही एक 8-10 व्यावसायिक लोक माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये मला न विचारता एक पत्रकाराला घेऊन शिरले. त्यांचं म्हणणं असं होतं की तुझ्याकडे MSCIT हा कोर्स शिकवण्याची परवानगी नसताना तू अनाधिकृतपणे तो कोर्स शिकवतोस, असं आम्हाला इनपुट मिळालं. मलाही वाईट वाटलं. बस ते तेवढं बवाल करून आणि निघून गेलं. आज मी त्यांना थँक गॉड म्हणतो, म्हणजे त्यांचे आभार मानतो, कारण ठरवलं आता ही मान्यता घ्यायची. बायको बस घेतलं, सुरुवात केला, प्रयत्न केले, मग काय वरचेची साथ मिळतेच. प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर आणि 2008 मध्ये मला मान्यता मिळाली. आणि ज्या वेळेला मला MKCL ची मान्यता MSCIT कोर्स आणि त्यांच्या इतर कोर्ससाठी मिळाली त्यावेळेला ऑल इन वन कम्प्युटर सेंटर हे एक अधिकृत प्रशिक्षण केंद्र बनलं. बरोबर, शासनाचं अधिकृत प्रशिक्षण केंद्र झालं आणि लगेचच एका वर्षात अधिकृतपणे टायपिंगची मान्यताही मिळवली. त्यामुळे मला शासनाचं तोही म्हणजे MSc पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून चालवला जाणारा आता GCC TBC, पूर्वीचा GCC गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स, तर तो कोर्स म्हणजे मला ती मिळाली, ही मिळाली, तर दुग्ध शर्करा योग. त्यामुळे तुम्ही जर मला प्राऊड मुवमेंट म्हणाल तर ती प्राऊड मुवमेंट माझी तीच आहे की जो व्यवसाय मी सुरू केला होता, ज्याला आजूबाजूला किंवा असा काही बेस नव्हता, त्याला शासनाचा तो जो बेस मिळाला, तो बेस माझ्यासाठी एव्हर टाइम प्रत्येक वेळेला प्राऊड मोमेंट. नक्कीच सर. सर एखादा यशस्वी उद्योजक असतो किंवा एखादा यशस्वी व्यावसायिक असतो, तर त्याच्या व्यवसायामध्ये चुकतो, पडतो, धडपडतो आणि पुन्हा उभा राहतो. आपल्या क्षेत्रामध्ये अशी कुठली चूक झाली आहे का त्याच्यामुळे आपलं आयुष्य बदललंय आणि ती चूक पुन्हा होणार नाही? चुकणार नाही तो माणूस कसला, आणि असंच म्हणे. माणसामध्ये इमोशन्स, तर त्या इमोशन्स ज्या आहेत ना, त्या इमोशन्स व्यवसायात नाही वापरल्या पाहिजे. व्यवसायात डोक्यातूनच करायचं. तुम्ही हृदयातलं आणि डोक्याचं जर कॉम्बिनेशन एकत्र केलं आणि व्यवसायात उतरलात तर तुम्हाला नुकसान होणारच आहे. आणि ही चूक जी म्हणजे लोक त्याला अधोरेखित करतील नाही करतील मला माहित नाही, परंतु मी त्याला अधोरेखित केली की भावनिक होऊन मी बऱ्याच गोष्टी केल्या. मी व्यवसायाची सुरुवातच केली होती. मला म्हटलं ऑल इन वन नाव दिलं होतं. मला काय हवं होतं, मला व्यवसाय वाढवायचा होता, जे काम मिळेल ते घ्यायचं होतं. त्यामुळे मी माझ्याकडे टेक्निकल नॉलेज पण होतं. मी कम्प्युटर्स बनवायचो, विकायचो, ते देखील काम करायचो. सुरुवातीला असंच झालं. दोघे जण माझ्याकडे आले, मित्र म्हणून आले, म्हणाले सर
तुम्ही कम्प्युटर बनवता, अमुक अमुक छान छान गोड गोड बोलले, भावनेला हात घातलं, मग मला काय तेव्हा नवीनच व्यावसायिक मी करतो की देतो की काय काय पाहिजे ते बोला, असं असं आहे, आम्ही दोघे मित्र आहेत, आम्हाला 2 मशीन्स बनवायचे, त्यावेळेला नवीन कम्प्युटर असेंबल करून द्यायचं, म्हणजे साधारणतः 50-60 हजाराचा खर्च येत होता. त्यांनी मला 2 कम्प्युटरची ऑर्डर दिली. मग त्या 2 कम्प्युटरची ऑर्डर घेताना मी म्हटलं ठीक आहे, मला ती ऑर्डर मिळाल्यानंतर पैसे हवेत, म्हणे अर्धे पैसे आम्ही आता देतो, तुम्ही काम चालू करा, किती दिवसात मिळेल, तर म्हणजे 2-4 दिवस जातील. म्हणजे 2-4 दिवसात तुम्हाला ते मी उरलेले पैसे झाले की सांगा, न्यायच्या अगोदर मी उरलेले पैसे देणार. म्हटलं तसं नाही, माझ्याकडे काय फार पैसे नाही येत, म्हणजे एवढं भांडवल नव्हतं, तुम्ही आताच मला द्या आणि झालं मला लागले की मला तेही पैसे द्या. मी काय फार मार्जिन पण ठेवलं ना, सुरुवात होती. पैसे देताना दोघे आले, ऑर्डर दिली, अर्धे पैसे दिले, दोघे निघून गेल्यानंतर माझी मशीन तयार झाल्यानंतर मी त्यांना मला जो नंबर तिथे दिला गेला त्याच्यावर फोन केला, बाबा तुमची मशीन तयार आहे, येऊन घेऊन जा, पेमेंट करा आणि देऊन जा. त्यातला एक मित्र आला माझ्याकडे, तो कॅश घेऊन आला, म्हणे सर ठीक आहे, मी कॅश देऊन जातो आणि मशीन्स घेऊन जातो. तो आला आणि ते दोन्ही कम्प्युटर्स घेऊन गेला. मला कॅश मिळाली होती, माझे कम्प्युटर्स गेले होते. आणि त्यानंतर तो जो ते दोघे होते त्यातला जो पहिला होता, त्या पहिल्या मित्राचा मला फोन आला की सर माझे कम्प्युटर्स तयार आहेत का, तुमचं अर्ध पेमेंट मी घेऊन होतो, मला द्या. म्हणजे असं कसं तुमचा मित्र येऊन घेऊन गेला? कोण मित्र? तुमच्या जोडीला आले? तो मित्र कोण आहे? तो जोडीला आला होता. म्हटलं कम्प्युटर्स माझे होते. मी हे काय केलं मला माहिती नाही, मी येतो. आणि तो लगेच मी बाहेर गावी येतो म्हणे आणि आता आलोय, लगेच संध्याकाळी आला, दमदाटी, मला पाहिजे. यू कांट बिलीव्ह, मला ते उरलेले पैसे पण नाही मिळाले. आणि तो घेऊन आला, तो म्हणतो दाखवायलाच आणले, पण त्यांनी ते 2 कम्प्युटर्स माझ्याकडून परत बनवून घेतले आणि ते मला बनवावं लागलं आणि मला द्यावं लागलं. म्हणजे व्यवसायाच्या सुरुवातीलाच असा फटका पडला होता. तेव्हा मी ठरवलं की आता व्यवसाय जो करायचा तो डोक्यानेच करायचा, भावनिक होऊन चालणार नाही. त्यामुळे मी प्रत्येकाला सल्ला तोच देईन की भावनिक होऊन कुठलाही व्यवसाय करू नका. तो व्यवसायात तुम्ही एक स्पर्धक आहात आणि स्पर्धकाला स्पर्धकासारखंच जगावं लागेल, तर तो त्या स्पर्धेत टिकून राहील. सर, आता आपण जसं म्हणालात की व्यवसाय हा भावनिक नाही तर डोक्याने करायलाच पाहिजे, आणि नक्कीच प्रत्येक व्यवसायाने ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे. तर ऑल इन वन कम्प्युटर सेंटरच्या माध्यमातून इतकी वर्ष काम करत असताना एक महत्वाचा प्रश्न विचारावाच वाटतो, सक्सेस म्हणजे? फार ज्ञानी किंवा फार हुशार लोकांनी सक्सेसच्या वेगवेगळ्या व्याख्या तर मांडलेल्याच आहेत. तर मी माझ्या अँगलने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. बघा, मी एक शिक्षक पण आहे, एक व्यावसायिक पण आहे, एक समाज बांधव पण आहे, किंवा एक बरेच रोल आहेत. व्यावसायिकाच्या मनात काय असतं की माझा व्यवसाय चांगला चालावा, सोबत काय असतं की ज्याच्यामुळे माझा व्यवसाय होतो तो आनंदी असावा. तसंच जेव्हा मी माझं मागे वळून पाहतो, म्हणजे आतापर्यंत जवळजवळ मी 3-3.5 हजार विद्यार्थ्यांना शिकवलंय. आणि महत्वाचीच गोष्ट म्हणजे जर यातले जवळजवळ 80 ते 85% विद्यार्थी जॉबला आहेत, चांगल्या ठिकाणी. मस्त. तर काय होतं की जेव्हा तुम्ही कुठेतरी जाता, कुठेतरी रस्त्यात म्हणा किंवा कुठेतरी बाहेर म्हणा, कुठेही, तिथे जेव्हा तुमचा एखादा विद्यार्थी येतो आणि तो विद्यार्थी, सर मी इथे आज मॅनेजर आहे, किंवा सर मी आज ह्या शासकीय कार्यालयात मी भेटला, त्या शासकीय कार्यालयात तिथे मी जॉब करतो, फार बरं वाटतं. म्हणजे अगदी ओव्हरऑल म्हटलं एक मनाला आनंद मिळतो, स्वतःच्या कर्तृत्वातून उत्पन्न झालेला आनंद. बरोबर आहे ना? मग तो कधी मग आपण शिकवली, ते आपल्याला भेटले, त्याने ग्रॅटिट्यूड केलं, किंवा त्याने आपल्याला ओळखलं नुसतं, किंवा तो म्हटला मी तुमचा विद्यार्थी आहे. बरं, तो नुसता असा एकट्याला म्हटलं तर वेगळं, अजून आपल्या बरोबर 4 मित्र असतील किंवा आणखीन कोणी आपले समजा सोबत असतील, फॅमिली असेल, तिथे येऊन तो कधी काही मुलं तर पाया पण पडतात, तेव्हाही फार बरं वाटतं. आपण केलेल्या कामाचं चीज झालं असं आपल्याला वाटतं. मग सक्सेसची जर मला व्याख्या करताना एवढंच सांगायचं, म्हणजे इतकंच सांगेल की तुम्ही केलेल्या कामाचं चीज झाल्यानंतर तेव्हा तुम्हाला जो आनंद मिळतो, तो आनंद जर तुम्हाला मिळाला किंवा मिळवता आला तर तुम्ही सक्सेस. सर, आपण जसं म्हणाला की जवळजवळ 3.5 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण शिकवलेलं आहे, आणि त्यातले 80 ते 85% विद्यार्थी हे चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. तर मग आजचा विद्यार्थी जर का व्यवसाय सुरू करू इच्छित असेल तर त्याला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? योग्य दिशा, योग्य संधी आणि त्याला मिळालेली प्रेरणा, याचं कॉम्बिनेशन जेव्हा होतं ना, तेव्हा माणूस इन्स्पायर होतो. मी आजच्या तरुण असू देत किंवा तुम्ही 40-50च्या नंतरचे पण असू देत, कुणी असू देत, त्याला व्यवसाय सुरू करायचा. पहिलं म्हणजे तुम्ही क्षेत्र निवडा, त्याची आवड पण असायला पाहिजे ना. सर्वात महत्वाचं क्षेत्र निवडा, त्या क्षेत्राच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करा. त्या क्षेत्रात जेवढे तज्ञ लोक आहेत, जेवढे आहेत, त्यांच्याकडून काही तुम्हाला त्याच्या बाबतीत माहिती मिळवता येईल का हे पहा. त्या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, गरजेपोटी जर तुम्हाला व्यवसाय करायचं तर थोडं पॉज घ्या.
पॅशन हवं, कन्सिस्टन्सी, सातत्य, पेशन्स. ठीक आहे ना, एखादा व्यवसाय सुरू करायचा तर त्या व्यवसायाला तिथपर्यंत न्यायला थोडंफार तुम्हाला खर्च होईलच की. अगदी म्हणजे जोपर्यंत मला ते मिळलं, मग माझे प्रयत्न चालूच आहेत की. हा, ज्या दिवशी माणूस केव्हा हरतो, जेव्हा तो स्वतः ठरवतो आता मी हरलो, अदरवाईज नाही. जग दुनिया काय म्हणेल ना, मला बोलले लोक नाही रे काय नाही इथे नाही, कारण तिथे तुम्हाला असे सल्ले वगैरे भरपूर मिळत राहते. त्यामुळे त्या उद्योजकाला किंवा त्या होणाऱ्या नव उद्योजकाला, होऊ घालणाऱ्या उद्योजकाला मी त्याला तेच म्हणेन, माहिती गोळा कर, त्याच्याबरोबर कचरा येईलच. घरी आला का त्याला शॉर्ट आउट कर, चांगलं चांगलं काढून बाजूला ठेव, कचरा डायरेक्ट डस्टबिन मध्ये टाकून दे. ते तुला करता आलं पाहिजे. असं करत करत गोळा करत करत तुझ्याकडे काहीतरी एक चांगलं जमा होईल. मग त्याचा अभ्यास कर. त्याचा अभ्यास केल्यानंतर एक छानपैकी त्याचा फ्लोचार्ट बनव की याची सुरुवात कशी करायची, त्याच्या गरजा बघ. व्यवसाय म्हटला म्हणजे आर्थिक गोष्ट आलीच. असं करताना म्हणजे पेशन्स पण ठेव, कन्सिस्टन्सी पण ठेव, पॅशन पण ठेव, तुझी आवड निवड टिकून पण ठेव. व्यवसायाला पूरक लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना, दुसऱ्याच्या अँगलने व्यवसाय सुरू करू नका. दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करू नका. तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, स्वतःच्या नजरेत तो आला पाहिजे, स्वतःच्या डोक्यात तो शिरला पाहिजे, स्वतःच्या नसानसात तो भिनला पाहिजे, तर तो व्यवसाय सुरू करा. एखादा व्यवसाय करायचा तर तो स्वतः बरोबर प्रामाणिक राहूनच करता आला पाहिजे. मी तर असंही म्हणेल की तुम्ही फार चांगला उपक्रम करताय, तुम्हाला सबस्क्राईब तर त्यांनी करायलाच हवं. तर तुम्ही कर्मकहाणी म्हणून जे चालू केलंय ना, उत्तम आहे. जेवढे व्यावसायिक घ्याल त्यांना जोडा आणि त्या जोडणीतून एक मोठं नेटवर्क करा, फार चांगलं नेटवर्क करा. आमच्या सावंत सर, मी एकदा क्लिअर म्हणतो, आमचे सावंत सर नेहमी, सावंत सर कोण, आमचे MKCL चे संस्थापक, ते नेहमी म्हणायचं, माझा संस्था चालक जर जगला ना तर आम्ही जगणार. म्हणजे त्यांनी कधीच MKCL ची जी निर्मिती केली, इतकं 5-10 हजार म्हणजे संस्था चालकांचं नेटवर्क उभं केलं महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर, पण त्यांनी संस्था चालकाला डावळलं नाही. म्हणून त्यांना मी जाज्वल्य ध्येयवेळा म्हणतो. समर्पण या भावनेने जर तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली, यश मिळणार. सर, आज आपण कर्मकाणीच्या मंचावर आलात आणि इतके भरभरून बोललात. कम्प्युटर एज्युकेशन या विषयाबद्दल तर अगदी महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात. कम्प्युटर शिकणं, त्याच्याबद्दलची माहिती असणं, सायबर सिक्युरिटी, या सगळ्याच विषयांवर आपण सविस्तर चर्चा केली. कर्मकाणीच्या मंचावर आता स्वतःचा प्रवास उलगडताना कसं वाटतं? खरं सांगू, कुणीतरी विचारावं असं वाटतं. असं म्हणजे एक असते ना, भावना असते ना माणसाची, की इतकं केलं, इतकं सारं इथपर्यंत पोहोचलो, मेहनत केली, कुणाला सांगावी असं वाटतं घरात. आणि आजकाल कुणासाठी वेळ आहे का? मी माझं समजा असं काहीतरी, हे जे तुम्ही ऐकलं, मी तुम्हाला थँक्स म्हणेन, म्हणजे तुम्ही ऐकलं तरी पण आज घरात तुमची अशी कोणी ऐकणारी व्यक्ती असते, राहिले त्यांना वेळ आहे नाही ना, माझ्याकडे वेळ नाही, आपण नंतर कधीतरी बघू. मग कुठेतरी त्याच्यासाठी माणूस काय विचार करतो, कुठेतरी भावना व्यक्त व्हाव्यात. आज म्हणजे मला तुम्ही तो प्लॅटफॉर्म दिलात ना, तर मला फार चांगलं वाटलं. म्हणजे मला इतकं चांगलं वाटतं की याचा म्हणजे मी फायदा तोटा वेळ अमुक तो काहीच बघणार नाही. मला कुणीतरी ओपन व्हायला किंवा उलगडायला मदत केली तर मी खूप म्हणजे पुन्हा एकदा म्हणेन, हे एक भावनिक आहे. एखाद्याच्या भावना असतात, कारण व्यवसाय करताना किंवा तुमची ही कारकीर्द असते ना, ती सुख दुःख, चांगलं वाईट, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इमोशन्स, आनंद यांच्यातून भरगच्च भरलेली असते. आणि ती भरगच्च भरलेली ही जी पेटी आहे ना, ती पेटी वार्धक्यामधल्या त्या आईवडिलांच्या पेटीसारखी आहे की जी उघडायलाही वेळ नाही मिळत. तुम्ही हा जो प्रयत्न चाललाय कर्मकहाणीच्या माध्यमातून, आणि मी वार्धक्याचं म्हणणार नाही असं म्हणजे ते शब्द यासाठी वापरले की त्या पेटीला उघडायला मिळत नाही. पण तुम्ही आता हे कर्मकहाणीमधून त्या लोकांच्या अनुभवाची जी पेटी उघडायला सुरुवात केली ना, बस रे बस, तुमच्या हातात एक एक पेटी लागत जाईल. फारच सुंदर. कदाचित तुम्ही जी अपेक्षित नसेल अशाही गोष्टी त्या पेटीतून मिळतील आणि त्या मिळाव्यात अशी माझी प्रार्थना असेल. आणि चांगले चांगले व्यक्तिमत्व आपल्या पॉडकास्ट मध्ये यावेत आणि फार लोकांपर्यंत ते पोहोचावेत अशी एक प्रामाणिक प्रार्थना मी करतो. आणि आपल्या कर्मकहाणीत मला बोलवलात त्याबद्दल आपले खूप कर्मकहाणीच्या सर मंचावर आलात आणि भरभरून बोललात त्याबद्दल आमच्या सर्व परिवारातर्फे तुमचे खूप आभार. खूप खूप धन्यवाद. आजच्या कर्मकहाणीच्या भागामध्ये ऑल इन वन कम्प्युटरचे सर्वेसर्वा प्रकाश देसले सर यांनी कम्प्युटर एज्युकेशन याच्याबद्दलची भरभरून माहिती सांगितली. कम्प्युटर एज्युकेशन हे प्रत्येक व्यावसायिकाने शिकायलाच हवं. एवढंच नव्हे तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाने ते शिकायला हवं. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी या विषयावर सुद्धा सरांनी महत्वाचं मार्गदर्शन केलं. की कम्प्युटर एज्युकेशन बद्दलची माहिती, सायबर सिक्युरिटी आणि त्याच्याबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल जर का सविस्तर माहिती
माहिती हवी असेल तर आजच ऑल इन वन कम्प्युटरचे सर्वेसर्वा प्रकाश देसले सर यांना संपर्क करा. संपर्क करण्यासाठी सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. आजचा कर्मकाणीचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि हो, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि इन्स्टा चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्यावसायिकासह आणि जाणून घेऊया त्याच्या व्यवसायाची कर्मकहाणी.